मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन जी.आर आलेला आहे। नवीन जो शासनाचा निर्णय आहे तो आलेला आहे आणि त्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या त्यांनी घेतलेल्या आहेत। दोन निर्णय मोठेवाले ते त्यांनी घेतलेले आहेत। तर कोणते ते दोन निर्णय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो जी.आर सुद्धा दाखवणार आहे। तर मी देवानगावमध्ये स्वागत करतो आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर जाऊया आपल्या व्हिडिओकडे। तर हे बघा भगिनींनो, हाच तो जी.आर आहे, शासनाचा निर्णय आलेला आहे। तर यामध्ये तुम्ही इथं बघू शकता, वर जे शासनाचं नाव आहे महाराष्ट्र सरकारचं आणि खाली हे दिनांक 2 सप्टेंबर 2024 मध्ये हा निर्णय आलेला आहे। आणि त्याच्याच खाती महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय याचा क्रमांक दिलेला आहे। आणि हे बघा इथं प्रस्तावना, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणातील सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 3/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता दिनांक 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणी करण्याच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर हे खाली बघा शासन निर्णय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेपर्यंत अंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। तर तुम्ही इथं दोन गोष्टी लक्षात घ्या। इथं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजे 31 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा त्यांनी दिलेली आहे। तुम्हाला 31 सप्टेंबरपर्यंत तुमचे अर्ज दाखल करता येणार आहेत, ते ॲक्सेप्ट करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे 31/8/2024 पर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना 7व्या आणि 8व्या महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत। जर तुम्ही 31 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा अर्ज केलेला असेल तरीसुद्धा। परंतु गडचिरोली इथे झालेल्या समारंभामध्ये आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या महिला 1 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात करतील किंवा अर्ज भरतील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच 1500 रुपये मिळतील किंवा मग सप्टेंबर महिन्यापासून त्यांना 1500 मिळत जातील। म्हणजे जी महिला ज्या महिन्यात अर्ज दाखल करेल त्या महिन्यापासूनच त्यांना पैसे मिळणे सुरुवात होणार। म्हणजे अगर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज दाखल केला तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यापासून 1500 रुपये मिळत जातील। जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये अर्ज दाखल केला तर तुम्हाला ऑक्टोबरपासून 1500 पुढे मिळत जातील। म्हणजे मागचे जे 3000 आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत। हे आता इथं क्लिअर झालेलं आहे। लाडकी बहीण योजनेसंबंधित माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।